माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत सार प्रकरण 31 निमी राज्याची गोष्ट. सूत हरिश्चंद्राच्या व पुण्य श्लोक राजांच्या कथा सांगत होते. परीक्षिताला 7 दिवसांनी सर्पदंशाने मृत्यू येणार असा शाप मिळाला होता. तेव्हा तो जीवनाविषयी निराश झाला. शुकदेवांना त्याने मरणास्त्र मनुष्याचा श्रेष्ठ धर्म व परम कर्तव्य काय असा प्रश्न केला. तेव्हा हे हरिकथा त्याला सांगू लागले. त्यात त्यांनी विष्णूंच्या अनेक भक्तांना कथा सांगितल्या व भक्तांचे साधकांचे साधूंचे विविध प्रकारे वर्णन केले. या कथानकाद्वारे परीक्षित राजा हळूहळू पूर्ण विरक्त होत गेला. सुखदेव परीक्षित संवाद शौनिकांना नैमिषारण्यास सांगत होते. इक्ष्वाकू राजाचा पुत्र निमी हा होता व त्यानेही परंपरेप्रमाणे यज्ञाला प्रारंभ केला. सुखदेव सांगू लागले. त्याने वसिष्ठांना ऋत्विज म्हणून निमंत्रण केले व वसिष्ठ म्हणाले, राजा इंद्राने मला प्रथम बोलवले आहे. त्याचा यज्ञ पूर्ण करतो व मग तुझ्या यज्ञाला आरंभ करू. हे ऐकून निमी गप्प बसला. वसिष्ठ इंद्राकडे गेले. ते गेल्यानंतर निमी विचार करू लागला. वसिष्ठांची वाट किती दिवस पाहायची? माझ्या जीवनाचा तरी काय भरोसा आहे? त्यातून शुभ कार्याला विलंब कशाला करावा? वसिष्ठांशिवाय यज्ञ होणारच नाही का? आपण दुसऱ्या ऋत्विजांना बोलवूया. निमीने खरोखरच दुसऱ्या ऋषींना बोलवले व यज्ञ सुरूही केला. वसिष्ठ आल्यानंतर त्यांना पुढे काय करायला सांगू असे त्याने ठरविले. वसिष्ठ परत आले तेव्हा त्यांना यज्ञ सुरू झालेला दिसला. निमीला एवढा सुद्धा धीर नसावा का? मग त्याने मला निमंत्रण कशाला दिले? वसिष्ठांच्या चित्ताची शांती रळली. त्यांनी निमीला शाप दिला. तुला आपल्या शहाणपणाचा एवढा अभिमान झाला आहे तर तुझा देह पतन पावेल. निमीला वाटले वसिष्ठांनी शाप द्यावा. एवढा काही मोठा प्रमाद आपला झालेला नाही. त्यांच्या शाप चुकीचा आहे म्हणून त्यानेही तसाच उलट शाप वसिष्ठांना दिला. ऋषीवर्य, ऋत्विज होण्याच्या लोभातून तुम्ही संतापलात व मला शाप दिला. तुमचाही देह पतन होईल. निमीने शाप दिला व स्वतः योग व विद्येने आपले शरीर सोडून दिले. वसिष्ठांनी देह सोडला व मित्र वरुणाच्या तेजाने उर्वशीच्या पोटी पुनर्जन्म घेतला. राजाच्या यज्ञात आलेला श्रेष्ठ मुनींनी निमीचे शरीर सुगंधी द्रव्यात रक्षण करून ठेवले. तेव्हा यज्ञाची समाप्ती झाली. तेव्हा देवतागण आले. त्यांना या मुनींनी प्रार्थना केली. निमी राजा वसिष्ठांच्या शापाचा मान ठेवून देह सोडून गेला आहे. त्याला पुन्हा जिवंत करावे. त्यांची प्रार्थना सूक्ष्म देहातल्या निमीने ऐकली. तो म्हणाला, मला देहाचे बंधन नको. विचारी मुनी आपली बुद्धी भगवंताच्या ठाईत पूर्णपणे लावतात व त्यांच्या चरण कमलाचे ध्यान करतात. आता जरी हे शरीर पुन्हा धारण केले तरी पुन्हा एकदा केव्हा तरी ते सोडावे लागणारच आहे. तेव्हा शहाणे लोक देहाची आसक्ती ठेवीत नाही. शरीराच्या आधारे दुःख, शोक व भय यांना आपण बळी पडतो. शरीर हे क्षणभंगूर आहे. मृत्यूचे स्थान आहे. मी परत ते कशाला धारण करू? देव म्हणाले, निमी राजा देह धारण करीत नाही. तो यापुढे प्राण्यांच्या नेत्रांच्या ठिकाणी उघडझाप करणाऱ्या पापण्यात राहील व त्या क्रियेला निमिष म्हणतील. त्यानंतर देवांनी स्वस्थानी निर्गमन केले. ऋत्विजांनी असे ठरविले की राजाशिवाय प्रजेचा रक्षण करता कोण? तेव्हा निमीच्या शरीराचे मंथन करून त्यांनी एक कुमार उत्पन्न केला. तो कुमार पुढे जनक राजा म्हणून प्रसिद्ध झाला. विदेहापासून त्याची उत्पत्ती झाली म्हणून त्याला वैदेह हे नाव पडले व मंथन करून उत्पत्ती झाली म्हणून मिथिल नाव पडले. त्याच्या वंशात 20 पिढ्यांनी सौरध्वज नावाचा जो राजा झाला त्याला यज्ञासाठी भूमी नांगरीत असताना कन्या सापडली. हीच सीता होय. रामाचा विवाह तिच्याशी झाला. ती रामकथा आत्ताच तुला सांगितली. त्या सौरध्वजाला जनक, मिथिलेश अशी नावे आहे व सीतेला जानकी, वैदेही, मैथिली असे नावे आहे. त्यांनी पूर्वपरंपार निमी शरीर मंथनापर्यंत जाते. त्या वंशात एकामागून एक असे आत्मज्ञानी पुण्य श्लोक राजे झाले. गृहस्थाश्रमात असूनही ते आत्मरत व ज्ञानी असून सकीर्तिवंत होते. निमीचे मन तसे मुळातच देहाची आसक्ती न ठेवणारे होते. तसेच त्याच्यापासून वाढलेल्या वंशातील राजांचे होते व श्रेष्ठ आत्मज्ञानी, ज्ञानवल्लभ, ज्ञानवल्क्य व इतर अनेक योगेश्वर या कुळाचे गुरु होते. राजा, आता तुला चंद्रवश व पुरुरवा उर्वशी यांची विलक्षण गोष्ट सांगतो. सुखदेव म्हणाले, परीक्षित, श्रवणोत्सुक झाला होता. प्रकरण 32 समाप्त.